लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्यानं ओबीसीचं आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे। दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही। माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठी आहेत, जे मुख्यमंत्री झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, खासदार झालेले आहेत, यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळतं आहे, त्यांच्यासाठी मी विनंती करतो। आपण लक्षात घ्या, त्यावेळेला 50% रिझर्वेशन होतं आणि 50% ओपन होतं। ब्राह्मण समाज किती 1-2-3%, आणखी दुसरे 2-4, पण जास्तीत जास्त मराठा समाजात त्या 50% होता। परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रापासून गुजरात हरियाणापर्यंत 10% जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांसाठी 10% आरक्षण दिलं। जास्त की सेपरेट आरक्षण आहे 10%, 10%, 50%, त्याच्यात त्यांचं भलं आहे। बघा तुम्ही MPSCचे निकाल लागले, मेडिकलचे निकाल लागले, त्यांचे कट ऑफ पॉईंट्स पहा, ओबीसीचा कट ऑफ पॉईंट्स पावरते। बस मला आज फक्त एवढंच सांगायचं आणि मी आता मला फिरायचं पण नेमकं त्यांनी आता बाकी परिस्थिती सोडा, परिस्थिती काय तर झाली मग तुम्हाला 10% आरक्षण मराठा समाजाला नको, तुम्हाला 10% आरक्षण EWS मध्ये नको, तुम्हाला ओपनमधलं सुद्धा नको, तुम्हाला फक्त ओबीसीच पाहिजे। आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे। राजकारणाचा प्रश्न तुमचा अगोदर सुटलेला आहे, तुम्हाला त्याची आवश्यकताच नाही आहे। शरद पवारांनी त्यांनी द्यावा अशी अपेक्षा। धन्यवाद। फक्त ओबीसीचं बोला ना, एक मनुष्य त्याला कितपत त्याचं समजतं आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक ब्रेक निर्माण होतो आहे, त्याच्यावर कधीतरी बोला। आणि पुन्हा एकदा सांगतो, या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे लेखक आहेत, इतर सगळे त्यांनी द्यायला पाहिजे की तुमचं मराठा आरक्षण नको, तुम्हाला EWS नको, तुम्हाला ओपनचं नको, तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसीचं आरक्षण पाहिजे। आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना, तर गाव पातळीवर काही सरपंच होतात, कुठे जिल्हा परिषदेला एका दुसरं निवडून येतात, ते पण ठरवतो कोण, तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा की कोणाला पुढे न्यायचं ते। बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषदा, आमदारकी, अनेक मंत्री, अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच आहेत। मंत्री, मुख्यमंत्री सुद्धा अनेक वेळा तुमचेच आहेत। मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार, त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायच्या आहेत का? तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे, मिळणारच आहे। मुद्दा
मुलांच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्या 80% फक्त मराठा समाज एकटाच होता. त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. आता केवळ मराठा समाजाला पुन्हा 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या, ओबीसी मध्ये घ्या, अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत, प्रेशर निर्माण केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, किंबहुना विचारायचं आहे, तुम्हाला मराठा आरक्षण नको का? तुम्हाला 10% मराठा आरक्षण नको का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर EWS मध्ये तुम्ही 80-90% असता, तेही तुम्हाला नकोच का? आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे 50% मध्ये तुम्ही खेळत असता, ते तुम्हाला नकोच का? याचं उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे. ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही. माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे. बोला, आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको, आम्हाला